बहुजन हिताय बहुजन सुखाय वकील व सामाजिक संघटना कोल्हापूर यांच्या मार्फत प्रांताधिकारी तहसीलदार व पोलीस प्रशिक्षणास निवेदन देण्यात आले। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अनुसूचित जाती या प्रवर्गातून महेश पाटील यांनी बोगस व बनावट जातीचे दाखले वापरून विजयी झाले होते। माननीय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर यांच्याकडे पुरुषोत्तम भुजिंगे तुषार बांदार यांनी तक्रार दाखल केली होती। समितीने तक्रार गुणदोषावर चालून महेश उर्फ दरगोंडा पाटील यांचा जातीचा दाखला जप्त व रद्द केला आहे। सदरचा दाखला हा अवैध ठरवून महेश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे। जावक क्रमांक जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर निकालपत्र 2026-27-34-51 असा आहे। आदेशाची प्रत ही तहसीलदार हातकणंगले जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रजिस्टर पोस्टाने पाठवलेली आहे। सदर आदेशान्वये महेश उर्फ दरगोंडा पाटील याने दिनांक 20/6/1983 या दिनांकाचा वडील बसगोंडा पाटील व दिनांक 10/8/1990 या दिनांकाचा महेश उर्फ दरगोंडा यांच्या नावे असलेला लिंगडेर जातीचा बनावट दाखला तयार केलेला असल्याचे सिद्ध झाल्याने महेश उर्फ दरगोंडा पाटील याच्या विरोधात नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत अवगत केलेले आहे। तरी महेश उर्फ दरगोंडा पाटील यांच्या विरोधात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 चे कलम 10(4), 11 व 12 प्रमाणे व ॲट्रॉसिटी ॲक्ट 3(1) IX तसेच भारतीय न्याय संहिता BNS कलम 318, 336 व 340 प्रमाणे कारवाई करण्यात यावी। आपलेकडून माननीय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी यांच्या आदेशानुसार महेश उर्फ दरगोंडा पाटील यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली नाही तर आम्हाला तुमच्या विरोधात शासकीय आदेशाचा अवमान याबाबत योग्य ती कायदेशीर पाऊल उचलावे लागेल। तसेच आंदोलन, उपोषण व मोर्चे या संविधानिक मार्गाने दाद मागावी लागेल ही जाण ठेवावे। तसेच वरीलप्रमाणे योग्य अशी कायदेशीर कारवाई करून आम्हाला कायदेशीर अहवाल मिळावा अशी विनंती बहुजन हिताय बहुजन सुखाय वकील व सामाजिक संघटना कोल्हापूर यांच्याकडून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, ॲडव्होकेट महेश कांबळे, ॲडव्होकेट शरद शिंदे, डॉक्टर उदयकुमार कांबळे, किरण कांबळे, उद्योगपती विकास माने, यशवंत कांबळे, प्रवीण कांबळे उपस्थित होते। डॉक्टर उदयकुमार कांबळे यांनी मुलाखत दिली, ते काय म्हणाले जाणून घेऊया। पत्रकार सागर जमने, कुंभोज। मी डॉक्टर उदयकुमार वसंतराव कांबळे तळंदी। आत्ताच घेण्यात आलेल्या फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये महेश उर्फ दरगोंडा पाटील हे भरघोस मताने विजयी झाले होते, पण त्यांनी SC जातीचा लिंगडेर हा दाखला बोगस आणि फॅब्रिकेटेड काढला होता। त्याच्यानंतर आम्ही प्रांत साहेबांनी, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज हा वैध केला होता। त्यांच्यानंतर आम्ही जात पडताळणीकडे धाव घेऊन आमची जी कृती समिती आहे त्यांच्यामार्फत जातीचा दाखल्याच्या विरोधात दाद मागितली होती। त्यामध्ये जात पडताळणी त्रिसदस्य समिती कमिटी यांच्या वतीने अध्यक्ष सातपुते मॅडम, सहाय्यक उपायुक्त भरत केंद्रे सर आणि संशोधन अधिकारी संभाजी पवार यांच्या समितीने महेश उर्फ दरगोंडा यांचा दाखला जातीचा हा अवैध ठरवला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आरक्षणावर घाला घातल्यासाठी आम्ही त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला योग्य ते शासन करून त्याला त्वरित अटक व्हावी आणि एक फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून एक वेगळा पायंडा या शासनाने पाडावा अशी विनंती आम्ही तहसीलदार साहेबांनी प्रांत साहेबांच्याकडे आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। तसेच प्रांत साहेब दीपक शिंदे यांच्याकडेही निवेदन देणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि सीओंना पण निवेदन देण्यात येणार आहे। तरी ह्या गोष्टीवर त्वरित लवकर कारवाई करून त्या महेश उर्फ दरगोंडासारख्या या नामकाला आणि याच्या प्रवृत्तीला जे पाठिंबा देणारी आत्ताचे जे शासन आहे आणि एक भाजपचा विद्यमान आमदार